तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? मी खूप जास्त मजेत आहे. तर आत्ता मी आली आहे माझ्या काकींच्या किचन गार्डनमध्ये. इकडे ना भरपूर साऱ्या वेगवेगळ्या प्रकारांच्या भाज्या लावलेल्या आहेत. तर मम्मी इथे आली ती गवारीच्या शेंगा नेण्यासाठी. सो आता मी आली आहे, तर मी तुम्हाला दाखवते इथे कोणकोणत्या भाज्या आहेत. चला. आता ना तुम्हाला इतकं हिरवं हिरवं दिसते ना, हे सगळ्या गवारीच्या शेंगा आहेत आणि याला भरपूर गवाऱ्या लागल्यात. हे बघा, म्हणजे आता ना ह्याच्या गवाऱ्या हळूहळू काढायच्या सुरू आहेत. तरी पण भरपूर गवाऱ्यांची झाड आहेत आणि हे इतकी हिरवीगार दिसत आहेत, मला तरी खूप आवडतात. त्यानंतर इकडे मिरच्यांची म्हणजे गवारीच्या मधूनच मिरच्यांची झाडं आहेत, छोटी छोटी. हे बघा, आणि ह्याच्या मिरच्या आता पिकायला लागल्यात. हे बघा, म्हणजे लाल लाल मिरच्या होत आहेत. भरपूर मिरच्या होत्या अगोदर. त्यानंतर हे शेपू, म्हणजे शेपू खाऊन झालेला आहे आणि आता त्याचं बी तयार करायचं सुरू आहे. इकडे पण मिरच्यांची झाड आहेत. त्यानंतर इकडे आहे आंबट चुका, तर ह्याचं सुद्धा बी तयार झाले. इकडे पण आंबट चुका, ह्याचं पण बी तयार झालेलं आहे. इकडे आहे भेंडी, आणि भेंड्या इतक्या सुंदर लागल्यात. हे बघा, भेंड्या भरपूर छान आहेत. ह्याला भरपूर भेंडींची झाड आहेत. हे बघा, भरपूर भेंड्या लागल्यात ह्याला. इकडे परत आंबट, म्हणजे इकडे परत आंबट चुका वगैरे आहे. त्यानंतर इकडे भेंडीची झाडं आहेत आणि इकडे वांग्याची सुद्धा झाडं आहेत, बघू शकता तुम्ही. तर मी तुम्हाला ह्याला बघते वांगे आहेत का मग ना, एकदम छोटी छोटी अशी वांगे लागलेली आहेत. हे बघू शकता तुम्ही, भरपूर छान एकदम छोटी छोटी अशी वांगी लागायला लागली आहेत याला. हे बघा, आणि मोठं वांग सापडते का बघते मी. तर मी भरपूर शोधलं पण मला मोठी वांगे काही सापडली नाही, छोटीच आहेत. तर असो, मी तुम्हाला आता ना एवढ्या भाज्या दाखवल्यात. आता मी तुम्हाला वेल दाखवते. तर हे आहे दोडक्याचं वेल. आता ह्याला दोडके नाही लागलेत, पण हे दोडक्याचं वेल आहे. गवत भरपूर झाले, कारण आता भरपूर दिवस झाले याची गवत काढून. त्यानंतर इथे आहे कारल्याचं वेल. मला दिसतंय का नाही माहीत नाही. इथे पण परत एक दोडक्याचं वेल आहे आणि ह्याला आता फुलं लागायला लागली आहेत. हे बघा, तर ह्याला दोडका कधी लागेल काय माहिती नाही मला. त्यानंतर इकडे पण एक कारल्याचं झाड आहे आणि ह्याला कारलेच दिसत नाही आहेत. याला पण फुलं फक्त लागली आहेत. कारले, एकच कारले, पण ते पिकून गेले. थांबा, हे बघा, हे 2 कारले आहेत पण हे पिकून गेलेली आहेत. तर असं आहे माझ्या काकीच्या इकडचं किचन गार्डन. आणि इकडे आहे गुळाचा कारखाना. इकडे अगोदर ना छान गूळ तयार व्हायचा. आम्ही लहान होतो ना तेव्हा ना जर वेळेस आम्ही इथे गूळ बनवायचो, पण आता कारखाना बंद आहे. सो हे किचन गार्डन तुम्हाला कसं वाटलं मला कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तोपर्यंत बाय.